मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात एक संतापाची लाट उसळली आहे। महाराष्ट्राच्या जवळपास सर्वच भागात या घटनेचा निषेध नोंदवण्यात येत आहे। पंढरपुरात देखील या घटनेचा निषेध करण्यासाठी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि सर्वपक्षीय जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता। या मोर्चाला पंढरपुरातील आमदार अभिजित पाटील, राजू खरे आणि समाधान अवतडे हे उपस्थित राहतील अशी सर्वांची अपेक्षा होती। मात्र या मोर्चाला आमदार अभिजित पाटील वगळता इतर 2 आमदारांनी चक्क दांडी मारली। समाधान अवतडे हे सत्ताधारी पक्षाचे असल्याने त्यांनी ही जनभावना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी या मोर्चाला उपस्थित राहणं गरजेचं होतं। कारण या सगळ्या घटनेचा पाठपुरावा भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी केलाय। मात्र पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान अवतडे यांनी या मोर्चाला दांडी मारल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आलंय। त्याचबरोबर आमदार राजू खरे हे जरी मोहोळचे आमदार असले तरी पंढरपूरचे रहिवासी आहेत आणि या तालुक्यातील 17 गावे मोहोळ मतदारसंघात आहेत। त्यामुळे आमदार राजू खरे यांनी देखील या दोन्ही घटनांचा निषेध करण्यासाठी आपली नैतिक जबाबदारी म्हणून या मोर्चाला उपस्थित राहणं आवश्यक होतं। विशेष म्हणजे विरोधी पक्षाचे आमदार असून देखील आमदार राजू खरे यांनी मोर्चात सहभागी न होणं याचं कारण अनेकांना उमगलं नाही। एकंदरीतच एखाद्या अप्रिय घटनेबाबत आपले लोकप्रतिनिधी किती संवेदनशील आहेत हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही news.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।